मी अमोल ज्योती कुंभार तावशी ग्रामपंचायतचा सध्या उपसरपंच आहे आणि संभाजी ब्रिगेडचा पंढरपूर मंगळवाडा विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतो। आज सकाळी 4च्या दरम्यान शौचालयास गेल्यानंतर साहिलचे चुलते त्याच ठिकाणी त्यांनी शौचालयाला बसले असताना अवैध वाळूरित्या मोठ्या प्रमाणात तावशीच्या मान नदी पात्रातून होत आहे। त्या ठिकाणी त्या कोणत्याही अधिकाऱ्याचं त्याच्यावर बंधन नाही हे दिसून येते। आज एका व्यक्तीचा शौचालयात जाताना तिथं एका बसलेल्या ठिकाणीच एखादं वाहन येऊन त्या कुटुंबातील एका व्यक्तीचं घर उद्ध्वस्त करत असेल, त्याला संपवत असेल तर प्रशासन करतंय काय ही सगळ्या गावाला चिंता पडली आहे। आज या ठिकाणी एका व्यक्तीचा तावशीतील एका व्यक्तीचा जीव गेलाय, उद्या का दुसऱ्या व्यक्तीचा जाणार नाही? ह्याला पुढच्या जबाबदार कोण? ह्या गोष्टीला ह्या प्रशासनाला जाग येणार आहे कधी? अजून किती जीव घेणार आहे हा प्रशासन? आतापर्यंत झालेल्या अवैध वाळूजरित्या तावशी ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अनेक वारंवार ह्या प्रशासनाला ठराव दिले, पत्र दिले, पत्रव्यवहार केला, आंदोलनाचा इशारा दिला, तात्पुरती कारवाई केली जाते। ह्या महसूल अधिकारी, महसूल असेल, कोण प्रशासन असेल, ह्यांचं जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे। आज एका कुटुंबातील, आमच्याच गावातील कुटुंबातील, म्हणजे आमच्याच कुटुंबातील हा व्यक्ती गेलेला आहे। ह्या कुटुंबाला न्याय मिळणार का नाही हे आज तावशी ग्रामपंचायत व तावशी ग्रामस्थ याची वाट बघत आहे। व हे जे कृत्य केलंय त्या कृत्य करणाऱ्या सर्व ह्या संबंधित अधिकारी असतील, प्रशासन संबंधित वाळू ओढणारे असतील, त्यांना तावशी गावातील कोण सहकार्य करणार असेल ह्याच्यावर प्रशासन कारवाई करणार का व ह्यांना मोका कायदा लावणार का? आज एका कुटुंबातील एका व्यक्तीचा जीव गेलाय, अन्यथा इथून पुढे जर असं आतापर्यंत ह्या 8 दिवसात जर ह्याच्यावर कारवाई कठोरता करून नाही केली तर ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महसूल मंत्री असेल, मंत्रालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा आपलं प्रांत ऑफिस कार्यालय असेल, पोलीस स्टेशन, ह्यांच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू। ह्या सर्व कुटुंबासोबत आम्ही सर्व तावशी ग्रामस्थ व सर्व गावातील सर्व नागरिक ह्यांच्या कुटुंबासोबत आज दुःखात सामील आहेत। ह्या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व संबंधित अधिकारी व संबंधित वाळू चोरावर कारवाई न झाल्यास ह्याला सर्वस्वी होणाऱ्या पुढील परिणामात सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, एवढंच सांगतो।